ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती किंवा सेवेला गे सेवक झालो तुमच्या लाधलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावीर न करावा अभिरऊ लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये आता अभिनव चलो आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्य कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारिले मिया हे सर्वज्ञा सर्वशक्ती हे जग उद्धारा जगदपती साय भावे सत्वरगती या लेकरा कारणे संपाद्य ज्ञानं च विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्ययुक्तं सुविचारवन्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं नमो जन्मभूमी जेथे जन्मलो मी नमो कर्मभूमी जेथे वाढलो मी नमो अलंकापूर भूमी जेथे ज्ञान पावित झालो आम्ही नमो भारत राष्ट्रभूमी जिच्या इथून पुढे पडो कामी विठ्ठला बोलो अबोलने मरुनिया जिने बोलो अबोलने मरुनिया जिने असोनी नसने जनी आम्हा भोगी त्याग झाला संगीत असंग तोडीले लाग माग दोन्ही प्रस्तुत अखिल कोट ब्रह्मांड नायक षटगुण ऐश्वर्य संपन्न जगत आधार पंढरीशी पांडुरंग परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी विश्व माऊली ज्ञानोबाराय वैराग्य राज रसिक जगदवंदनीय जगद्गुरु तुकोबाराय समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज गुरुनाम गुरु प्रातस्मरणीय सद्गुरु जोग महाराज आणि आदी करून सकल संतांच्या सेवेकरता घेतलेला अभंग ज्यांच्या बोलण्याला सूर्याची प्रखरता चंद्राची शीतलता आकाशाची विशालता समुद्राची अथांगता आणि हिमालयाची उत्तुंगता अशी उपमा ज्यांना मिळालेली आहे कधी कधी वज्रापेक्षा कठोर आणि वेळ प्रसंगी लोण्यापेक्षा मऊ अशी ज्या जगद्गुरु तुकोबारायांची वाणी अशा तुकोबारायांचा अभंग सेवेकरता घेतला आणि या अभंगाच्या माध्यमातून तुकोबाराय आपल्या अलौकिक स्वरूपाचा परिचय सोमुखाने करून देतात विठ्ठल सज्जनांनो सेवेला सुरुवात करण्या अगोदर वक्त्याचं कर्तव्य असतं त्यानं अल्पसहा तरी परिहार या न्यायाला अनुसरून आपल्या या पवित्र आणि पावन ग्रामवाडी या गावामध्ये जुना पारमार्थिक वारसा सांभाळणारं हे गाव आहे ना ज्यांचं आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान ज्यांचा फोटो आहे जोशीबाबा आहेत ना हो त्या पंचक्रोशीतील जेवढे काही धार्मिक कार्यक्रम असतील त्यांच्याशिवाय पार पडत आणि चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामध्ये महाशिवपुराण कथा आहे ज्यांच्या श्रीमुखातून आपण भगवान भोलेबाबाची कथा ऐकता ते परमस्नेही आदरणीय गुरुनाम गुरु श्री जीवराम महाराज बाबा यांच्या श्रीमुखातून आपण भोलेबाबाची कथा ऐकता रोज काही दैनंदिन कार्यक्रम असतात तुम्ही सगळे कथेला असतात ना असता सकाळी काकडा असेल विष्णू सहस्रनाम आहे ना घेता ना विष्णू सहस्रनाम असेल
महाराज काही काही गावामध्ये विष्णू सहस्रनाम बंद पडलं नाही. म्हणून म्हटलं पारमार्थिक वारसा सांभाळणारा गाव ऐका. विष्णू सहस्रनाम असेल, कथा असेल, संध्याकाळी हरिपाठ असेल आणि याच नियमाला अनुसरून रोज रात्री श्रीहरी कीर्तन. आणि आजचा हे 5व्या दिवसाचा आहे ना, 5व्या दिवसाचं वाघपुष्प ज्यांच्यामुळे मला इथे येण्याचा योग आला, ज्यांच्या सौजन्यानं इथं आलो मी, ज्यांनी मला आज्ञा दिली असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार. तेच आमचे हरिभक्त पारायण असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. कारण पारमार्थिक क्षेत्रात त्यांच्या घरात मुलगा आहे त्यांचा विनायक आहे ना, त्यांच्यामुळे ते सुद्धा या क्षेत्रात आले. त्यांना हरिभक्त म्हटलं तरी काही हरकत नाही, ते हरीचे भक्तच आहेत. ते त्यांच्यामुळे आज इथे येण्याचा योग आला आणि मला कीर्तन करण्याची संधी मिळाली. खूप दिवस झाली इच्छा होती की वाडीमध्ये एखादी तरी सेवा व्हावी, परंतु काय म्हणतात प्रारब्धाच्या पुढे कुठं जाता येत नाही है ना. त्याच्यामुळे सेवा करण्याचा योग त्यांच्यामुळे इथं आला. त्यांना एकदा धन्यवाद देतो. कार्यक्रमाकरता उपस्थित असणारे आमचे हरिभक्त पारायण विशाल महाराज या ठिकाणी आहेत. तुषार महाराज, हो तुषार ओळखतो ते नावात हुशार तुषार झालं. पेटी मास्तर आहे सातो बाबा या ठिकाणी आहेत. गायनाकर्त्या माझ्यासोबत आलेले आमचे समाधान मामा या ठिकाणी आहेत. सागर महाराज आहे ज्यांनी 3,500 किलोमीटर 3,500 किलोमीटरची पायी परिक्रमा केली आहे. नर्मदा परिक्रमा माहीत आहे सगळ्यांना. मी त्यांचे व्हिडिओ पाहिले, गावकऱ्यांनी मोठा सत्कार केला त्यांचा. महाराज सोपं नाही हं. आम्ही सुद्धा 2 वर्ष अगोदर ती परिक्रमा केली. एवढी कठीण परिक्रमा आहे, सोपं नाही करणं. म्हणजे कोण्या दिवशी जेवणाची सोय नव्हती. कधी कधी 10 वाजताच मिळायचं आणि कधी कधी पूर्ण दुपार व्हायची पण जेवणाकरता मिळायचं नाही. जवळजवळ 40 किलोमीटर चालून जायचं, संध्याकाळ व्हायची तरी जेवणाचा मेळ नाही. अशी पायी परिक्रमा मैयाची ज्यांनी केली ते सागर महाराज या ठिकाणी आहेत. भाग्यच म्हणावं लागेल आमचा, ते कार्यक्रमाला आहेत. महाराज मंडळी बाबा नाव चेहरा ओळखीचा आहे पण सगळ्यांचे नाव मला माहिती. एकनाथ महाराज चोपडे, एकनाथ महाराज चोपडे आहेत, बाबा आहेत, बाबा सगळे. जुमडे महाराज या ठिकाणी. हे जे मुलं दिसतात ना सगळे ज्यांच्या तालमीमध्ये तयार झालेले पैलवान म्हणजे जुमडे महाराज. आमच्या गावामध्ये मागच्या वर्षी हे आले आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली सगळ्यांनी. सगळ्यांना मी सांगतो यांच्याबद्दल एक वाक्य बोलून जातो आज. येणाऱ्या काळामध्ये हे डॉक्टर बनतील, इंजिनियर बनतील व अन्य कोण्या क्षेत्रामध्ये मोठे होतील. होसाल ना पुराय हो पोरी हो. येणाऱ्या काळामध्ये मोठ्या पदवीधर होतील, मोठ्या क्षेत्रामध्ये जातील न जातील हा प्रश्नच आहे. परंतु यांच्या संबंधानं एक वाक्य बोलतो. यांच्या गळातला ताड पाहून, यांच्या डोक्यावरचा टीका पाहून, यांच्या गळातली माळ पाहून येणाऱ्या काळामध्ये हे चांगले माणसं नक्की होतील. विठ्ठल परिहार देत बसत नाही, वेळ भरपूर झाला आपला. ऐका. कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगदवंदनीय जगद्गुरु तुकोबरायांचा असून अद्वैत प्रकरणातील अभंग आहे. आणि या अभंगाच्या माध्यमातून महाराज आपल्या अलौकिक स्वरूपाचा परिचय सोमुखाने करून देतात. काय करून देतात महाराज? परिचय करून देतात. आता परिचयाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर महाराज आपल्याकडे एक सुभाषित प्रसिद्ध आहे. एखादी व्यक्ती समाजामध्ये नावरूपाला येते, एखादी व्यक्ती समाजामध्ये ओळखल्या जाते, त्या व्यक्तीचा जो परिचय असतो ना तो बाबा 4 अंगाने असतो. प्रत्येक व्यक्तीचा परिचय हा 4 प्रकाराने असतो. कोणते कोणते? सुभाषितकार म्हणतात उत्तमो आत्मनख्याता, पितृख्याता च मध्यमा, अधोमो शशुरख्याता, भार्याख्याता धमाधमा. एखादी व्यक्ती समाजामध्ये ओळखायला येते, परिचयाला येते ते 4 प्रकाराने. उत्तमो आत्मनख्याता, ज्याला गावामध्ये स्वतःच्या नावाने ओळखतात तो फर्स्ट क्लास. तो कोण आहेत होय? हे अमुक अमुक आहेत. ज्याला स्वतःच्या नावाने गावामध्ये ओळखतात तो पोरिओ तो फर्स्ट क्लास. चला बटन दबलं का? उत्तमो आत्मनख्याता, पितृख्याताच मध्यमा, ज्याला गावामध्ये वडिलांच्या नावाने ओळखतात तो बोला ना सेकंड क्लास. ज्याला कोण आहेत? हे अमक्या अमक्याचे चिरंजीव, ज्याला गावामध्ये वडिलांच्या नावाने ओळखतात तो सेकंड क्लास. चला अधमो शशुरख्याता, ज्याला गावामध्ये सासऱ्याच्या नावाने ओळखतात तो थर्ड क्लास. आणि भार्याख्याता धमा धमा,
जो बायकोच्या नावाने ओळखतो त्याला क्लासच नाही. विठ्ठल असं कोणाचं नाव घेऊ नका बरं, हे फक्त दृष्टांत सांगितलेलं आहे. वैयक्तिक घेऊ नका कोणी. कीर्तन म्हणजे महाराज लोक सांगतात ना, रेडीमेड कापड्याचं दुकान बसून जाते एखाद्याला फिट. ऐका, म्हणजे परिचयाच्या बाबतीत जरी आपल्याकडे सुभाषित प्रसिद्ध असलं महाराज, तरी सुद्धा शास्त्रकार असं सांगतात की माणसाने स्वतःचा परिचय स्वतःच्या मुखाने करून देऊ. माऊली म्हणतात ना, पूज्यता डोळा न देखावी, सो कीर्ती कानी न ऐकावी, मी अमुक ऐसी नोहावी, सेची लोका. मी अमुक अमुक आहे असं माणसाला सांगत सुटू नये, समाजामध्ये सांगत सुटू नये. अहो, आपल्या कार्याचा आढावा घेऊन नंतर गावातल्या लोकांनी, समाजातल्या लोकांनी विचारणा करावी ही व्यक्ती कोण आहे म्हणून. पण स्वतःचा परिचय स्वतःच्या मुखाने करू नाही. महाभारत करायला मरण म्हणतात. कशाला कशाला बाबा? जो स्वतःचा परिचय स्वतःच्या तोंडानं करून देतो, महाभारतकार म्हणतात तो मरण पत्कारतो. मी प्रसंग सांगेल तुम्हाला. महाभारती युद्ध होणार होतं आणि म्हणून कुंती माता मदत मागण्याकरता कर्णाजवळ गेल्या आणि विनंती केली कर्णाला, कर्णा, अरे माझे जसे 5 पांडव आहेत तसा 6वा तू कोण आहे? तू सुद्धा पांडवच आहे. तू राधे नसून तू कोण आहे? कोणते आहेस कोणते? आणि म्हणून माझी विनंती आहे कर्णा तुला की महाभारतीय युद्धामध्ये तू कौरव सैन्याकडून न लढता, न युद्ध करता पांडव सैन्याकडून युद्ध करावं, अशी माझी विनंती आहे तुला. सज्जनांनो, कर्णाने हा कुंती मातेचा प्रस्ताव ऐकून घेतला. शहाणी माणसं समोरच्याचं बोलणं पहिले ऐकून घेतात आणि नंतर तिच्यावर काय करतात? प्रत्युत्तर देत असतात. कर्णाने कुंती मातेचा हा प्रस्ताव ऐकला आणि कर्ण बोलायला लागला. कर्ण म्हटला, अगं, आई नाही म्हटला, कर्ण म्हटला, अगं, ज्यावेळेस मातृत्वाची गरज मला होती, मातृछत्र माझ्या डोक्यावर पाहिजे असं मला वाटायचं, तू मला जवळ करायला पाहिजे होतं, मला गोंजारायला पाहिजे होतं, प्रेमानं मला जवळ करायला पाहिजे होतं, त्यावेळेस तू तुझी ओळख लपवली. मी कोणतेय म्हणून समाजामध्ये ज्या काळात सन्मानाने मिरवल्या गेलो पाहिजे होतो, त्या काळामध्ये मी राधे म्हणून समाजामध्ये हिणवल्या गेलो. आज तुझ्या पुत्रांचं अस्तित्व धोक्यात आहे. माझी आठवण येते का? माझी आठवण चाल निघते होय म्हटली इथून. महाराज कर्णाने काढून दिली. कुंती माता थांबल्या नाही, 2-4 पावलं पुढे गेला आणि पुन्हा माघारी आल्या. विनंती केली पुन्हा, कर्णा ठीक आहे, तू माझ्या पुत्राच्या बाजूने युद्ध करत नाही ना, ठीक आहे, एक काम कर, माझी विनंती आहे तुला. कर्णा, तू आई म्हणून माझा स्वीकार करत नाही, ठीक आहे, परंतु मी या ठिकाणी याचक म्हणून आली आणि तू कोण आहे? दाता. महाराज कर्ण दाता होता, वखराचा नाही. दातृत्वाच्या बाबतीत कर्णाचं नाव होतं. जसं भगवान परमात्म्याचे मुख्य 6 गुण सांगितले, देवाचे 6 गुण आहेत. कोणते कोणते? ऐका, म्हणजे मी सांगतो ते नाही. आता या ओवीची सुरुवात ऐका या पदापासून आहे. बाबा, माणसं ऐकत नाही म्हणून माऊलींना वारंवार सांगावं लागलं, ऐका ऐका. जसं घर चांगलं बांधावं असं वाटत असेल, घर चांगलं बांधावं असं वाटत असेल तर घर बांधेपर्यंत इंजिनियरचं ऐकावं. रोग बरा व्हावा असं वाटत असेल तर रोग बरा होईपर्यंत डॉक्टरांचं ऐकावं. बोलत जा तुम्ही. हो, केसचा निकाल आपल्या बाजूने लागावा असं वाटत असेल तर वकिलाचं ऐकावं. बरोबर ना? लग्न होईपर्यंत मायबापाचं ऐकावं. लग्न झाल्यावर आणि कीर्तन संपेपर्यंत नंतर ना ऐकलं तरी धन्यवाद. आणि सज्जनांनो, स्वतःच्या जीवनाचं जर कल्याण करायचं असेल तर महाराज मरेपर्यंत संतांचं ऐकावं. विठ्ठल स्वतःच्या जीवनाचं कल्याण करायचं असेल तर मरेपर्यंत संतांचं ऐकलं पाहिजे. माऊली म्हणतात, ऐका. काय ऐका? यशस्वी औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे 6 गुणवर्य वसती जेथे, तया नाम भगवंतू. तो भगवंत कोण? ज्याच्या ठिकाणी हे 6 गुण आहेत त्याला काय म्हणतात? त्याला काय म्हणतात? भगवंत म्हणतात. कोणते कोणते? यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य. हे 6 गुण ज्याच्या ठिकाणी आहे त्याला काय म्हणतात? भगवंत म्हणतात. पण महाराज, तो भगवंत, तो परमात्मा एवढा उदार आहे की देवाने 6चे 6 गुण भक्तांना वाटून टाकले, देऊन टाकले. पहिला गुण कोणता सांगितलं मी? तुम्ही थोडं लक्ष द्या.
थोडंसं लक्ष दिल्याशिवाय कीर्तन समजणार. थोडंसं पहिला गुण सांगितला यश नावाचा. यश नावाचा गुण कुणाला दिला हो? हनुमंताला देऊन टाकला. हो, हनुमंतरायाला यश नावाचा गुण देवाने देऊन टाकला, समर्पित केला. येशे थोरविला मारुती. यश नावाचा गुण मारुतीरायाला दिला. म्हणून मारुतीरायाकडे गेलेली व्यक्ती, हनुमंतरायाकडे गेलेली व्यक्ती जीवनामध्ये कधीच अपयशी होत नाही. ज्याला आपल्या जीवनामध्ये प्रगती करायची, ज्याला आपल्या जीवनामध्ये यश प्राप्त करायचं, विजय प्राप्त करायचा, त्यानं कोणाची उपासना केली पाहिजे? मारुतीरायांची उपासना केली पाहिजे. मी प्रसंग सांगेल तुम्हाला. मारुतीरायांकडे गेलेली व्यक्ती कधी कधी अपयशी होत नाही. मी प्रसंग सांगतो ऐका. महाभारत माहिती आहे सगळ्यांना? महाभारत, महिला मंडळ महाभारत आपल्या घरी असतं ते नाही. कथा आहे महाभारत. त्या महाभारतामध्ये एक सूर्यपुत्र आहे. लक्ष देऊ नये का? महाभारतामध्ये एक सूर्यपुत्र आहे आणि एक इंद्रपुत्र आहे. बरोबर? तसं रामायणामध्ये सुद्धा एक सूर्यपुत्र आणि एक इंद्रपुत्र आहे ना? कोण आहे महाभारतामध्ये सूर्यपुत्र हो? कोण आहे? बोलत जा तुम्ही महिला मंडळ. महाराज मी एका ठिकाणी असंच म्हटलं बोलत जा. ते म्हटलं मग तुला कशा करता बोलावलं? मला बोलण्याकरताच बोलावलं. तुम्ही काळजी करू नका. फक्त विचारलेल्या प्रश्नाची उत्तर देत चला. मला कल्पना आहे फार वेळ कीर्तन करणार नाही मी. आपल्या वेळ सोडून मी. मला कल्पना आहे आपण सगळे शेतकरी माणसं आहोत, शेतामध्ये कष्ट करणारी माणसं आहोत. तरीसुद्धा तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहात, त्याबद्दल मी धन्यवाद देतो. फक्त विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं देत चला आणि कोणीही कीर्तनामधून उठू नका. महाराज आपलं असं आहे कुसंगतीतून सुटावं, संतांना भेटावं, आत्मधन लुटावं, आणि हे नाही पटलं की मग उखडामध्ये डोकं कुटावं. आपलं असं. पण कसं आहे आपलं असं, संसाराला नेटावं, कर्ज आमचं फिटावं आणि अर्ध्या कीर्तनातून उठावं. विठ्ठल विठ्ठल. विचारलेल्या प्रश्नाची उत्तर देत चला. कोणी कीर्तनामधून उठू नका. मी चुकलं तरी कुठं सांगणार नाही. जुमडे बाबा मागच्या वर्षी आमच्या गावातले लोक चुकले होते, सांगितलं का यांना? नाही, आपण सांगत नाही. काळजी करू नका. चुकलं तरी त्यांची रेंजमध्ये आले नाहीत ते. ऐका, महाभारतामध्ये एक सूर्यपुत्र आणि एक इंद्रपुत्र आहे. कोण आहे हो सूर्यपुत्र? महाराज कर्ण आहे. हो, माऊली सांगतात ना, का सहस्र किरणांचा कुमरू तोही गेला कर्णबिरू. कर्ण हा सहस्र म्हणजे सूर्य, आणि सूर्याचा मुलगा आहे कर्ण. इंद्राचा मुलगा आहे अर्जुन. चला रामायणात. या रामायणातही एक सूर्यपुत्र आणि एक इंद्रपुत्र आहे. कोण आहे रामायणामध्ये सूर्यपुत्र? सूर्यपुत्र कोण आहे? सुग्रीव आहे, सुग्रीव. आणि इंद्रपुत्र आहे वाली. मला असं बोलायचं, असं विचारायचं तुम्हाला, महाभारतामध्ये विजय कुणाचा झाला? सूर्यपुत्राचा की इंद्रपुत्राचा? बोला. विजय कोणाचा झाला? इंद्रपुत्राचा. आणि रामायणामध्ये विजय कोणाचा झाला? सूर्यपुत्राचा विजय झाला. हो, म्हणजेच आता उत्तर द्या मग, विजय नेमका होतो कोणाचा? सूर्यपुत्राचा विजय होतो का इंद्रपुत्राचा विजय होतो? तुम्ही म्हणसाल इंद्रपुत्राचा विजय होतो, तर रामायणामध्ये सूर्यपुत्राचा विजय झाला. तुम्ही म्हणसाल सूर्यपुत्राचा विजय होतो, तर रामायणामध्ये सूर्यपुत्राचा विजय झाला. मग नेमका विजय होतो कोणाचा? तर याचं उत्तर असं आहे, महाराज, विजय हा सूर्यपुत्राचाही होत नाही, विजय हा इंद्रपुत्राचाही होत नाही. विजय त्याचा होतो, त्याचा. कोणाचा हो? ज्याच्या बाजूने मारुतीराय असतात, विजय त्याचा होतो. महाभारतामध्ये मारुतीराय इंद्रपुत्राच्या बाजूने येतात. का ध्वजस्तंभावरी वानरू म्हणवी मी मूर्तिमंत शंकरू, का सारथी शारंगरू अर्जुनेशी. महाभारतामध्ये मारुतीराय इंद्रपुत्राच्या बाजूने येतात, तेव्हा विजय इंद्रपुत्राचा होतो. आणि महाराज, तेच मारुतीराय रामायणामध्ये सूर्यपुत्राच्या बाजूने येतात, तेव्हा विजय हा सूर्यपुत्राचा होतो. मला सांगायचं, मारुतीराय ही यशाची देवता आहे. यश नावाचा गुण परमात्माने मारुतीरायला दिला. पुढचा गुण सांगितला यश, स्त्री नावाचा गुण. कोणाला दिला? तर विभीषण केला लंकापती, विभीषणाला देऊन टाकला. आणि औदार्य देऊनी कर्ण हाती. हो, कर्ण हा कोण होता? कर्णाच्या हाती देवाने कोणता गुण दिला? तर औदार्य नावाचा गुण दिला. बरोबर ना? म्हणून कर्ण एवढा उदार होता महाराज. दारी आलेला याचक तो कधी विनमुख पाठवत नव्हता, परत करत नव्हता. एवढा कर्ण उदार होता. म्हणून कुंती माता विनंती करतात, कर्णा, ठीक आहे, तू महाभारती युद्ध माझ्या मुलांच्या बाजूने करत नाही, ठीक आहे,
पण विनंती आहे माझी की महाभारती युद्धामध्ये माझ्या पुत्रांना मारू नको, अशी मागणी मागितली कुंती मातेने. माझ्या मुलांना मारू नको. कर्ण म्हटला, ज्याच्याकरता आयुष्यभर शस्त्रविद्या संपादन केली आणि त्याच पोरांना मारू नको म्हणते. ठीक आहे, 4 पुत्रांना सोडून देईल, पण अर्जुन जर समोर आला ना, त्याला मारल्याशिवाय राहणार नाही. थोड्या दिवसांना महाभारती युद्ध सुरू झालं. युद्धामध्ये धर्मराजा युधिष्ठिर आणि कर्ण महाराज समोरासमोर भिडले. कर्णाने भयंकर अशा शस्त्रांचा पडिभार त्या धर्मराजावर केला. हो, धर्मराजा परास्त झाले, निशस्त्र झाले. कर्णाने धर्मराजाचा त्या युद्धभूमीमध्ये अपमान केला आणि हकलून दिलं. चाल म्हटलं, निघता वय येथून, हारला तू. धर्मराजा आपल्या अपमानित झालेला तो धर्मराजा, निशस्त्र झालेला हारलेला धर्मराजा आपल्या रावटीमध्ये येऊन थांबले. आणि रावटीमध्ये आल्यानंतर संध्याकाळची वेळ झाली. युद्ध संपलं. संध्याकाळी युद्ध संपायचं. आणि युद्ध संपल्यानंतर सगळेजण समजूत घालण्याकरता, त्या धर्मराजाची समजूत घालण्याकरता, सात्वन करण्याकरता त्या रावटीमध्ये जमा झाले. जो हारतो त्याचं काय करतात? सात्वन करतात ना, त्याला समजून सांगतात ना. महाराज, ते युद्ध कोणतंही असो मग, हारलेल्या माणसाचं काय करतात? सात्वन करतात. ते पंचवार्षिकचं युद्ध असो वा अन्य कोणतं युद्ध असतो, हारलेल्या उमेदवाराचं काय करतात? सात्वन करतात. धर्मराजाचं सात्वन करण्याकरता सगळे आले, सगळे समजून सांगू लागले. त्यामध्ये अर्जुन सुद्धा होता. अर्जुन आपल्या मोठ्या बाबाला बोलू लागला, सांगू लागला, दादा चालायचंच हो, युद्ध म्हटले की या गोष्टी चालूच राहणार आहे. जय पराजय विजय ह्या गोष्टी चालू राहणार आहे. तुम्ही एवढा मनाला लावून घेऊ नका. कर्णाने तुमचा अपमान केला, मी युद्धभूमीमध्ये त्याचा अपमान करेल, चालणार आहे असं कोण सांगू लागला? समजून अर्जुन समजून सांगू लागला. महाराज, हे अर्जुनाचं समजून सांगणं धर्मराजा ऐकत होता आणि धर्मराजा भडकला. धर्मराजा म्हटला, मूर्खा, ज्या वेळेस तुझी गरज मला होती त्यावेळेस इकडे तिकडे तोंड लपत फिरला. आता सगळं संपलं, तोंड चोपड्या गोष्टी करतो. चाल म्हटलं, निघता होय, थांबू नको येतो. काही उपयोग नाही तुझाही उपयोग नाही आणि तुझ्या धनुष्याचाही उपयोग नाही. तो धनुष्य मोडून टाक आणि चुलीमध्ये घाल. काय म्हटला धर्मराजा? काय म्हटला? धनुष्य मोडून टाक आणि चुलीमध्ये घाल. आता हे शब्द जसे अर्जुनाच्या कानावर आले, अर्जुन हे रागवला. अर्जुन म्हटलं, धनुष्य त्या भात्यातून बाण काढला त्यानं, अर्जुनानं धनुष्याला लावला आणि आपल्या मोठ्या भावाच्या दिशेने अनुसाधन साधलं. आपल्या मोठ्या भावाला अर्जुन मारणार तितक्यात भगवान परमात्मा आले. परमात्मा म्हटले, अर्जुना काय हे? अरे आपल्या मोठ्या भावा, दोघं भाऊ सकाळी एकत्र होते ना, काय झालं असं ना शिवसेना? काय झालं तुमचं असं? काय झालं एकदम? देवा, माझी प्रतिज्ञा आहे, हो प्रतिज्ञा आहे माझी. काय प्रतिज्ञा आहे? देवा, माझी प्रतिज्ञा आहे, माझ्या धनुष्याचा अपमान करण्याला मी जिवंत ठेवणार नाही. आज माझ्या भावाने माझ्या धनुष्याचा अपमान केला, माझ्या मोठ्या भावाने अपमान केला, मी त्याला जिवंत ठेवणार नाही, त्याला मारणार देवा, त्याला मारणार. परमात्मा म्हटले, अर्जुना थांब, तुला सुवर्ण मध्ये सांगू का? यातला सुवर्ण मध्ये म्हणजे मधली वाट. तुझा भाऊ जिवंत राहील आणि प्रतिज्ञा पूर्ण होईल. आता चतुरा तो शिरोमणी, भगवान परमात्मा हुशार आहे. देव म्हटले, तुला सुवर्ण मध्ये, मला असं वाटते महाराज या अर्थाची हिंदीमध्ये म्हण आहे, सुवर्ण मध्य. काय म्हणतात त्याला? साभी मरे और, म्हणजे मला हिंदी येत नाही असं समजू नका, हिंदी येते. हमको हिंदी आती है लेकिन हेलपाटे खाती है. महाराज, आमची हिंदी कशी आहे, आपण प्रयत्न करत नाही, जमत नाही. आमची हिंदी, एक जण म्हटला, बैल लेने का था, बैल. क्या लेने का था? बैल. बैल लेने का था लेकिन गहरी किंमत सांगता, अशी आपली हिंदी आहे. अरे तूने पाणी क्यों सांडा, तूने पाणी क्यों सांडा, सांडो तर सांडा, पुसाही नाही. असं काही होऊ नये म्हणून आपण प्रयत्न करत नाही. विठ्ठल परमात्मा बोलू लागले, अर्जुना थांब थोडा, तुला सुवर्ण मध्ये सांगतो, तुझा भाऊ जिवंत राहील, तुझी प्रतिज्ञा पूर्ण होईल. सांगा ना देवा, सांगा, माझा भाऊ जिवंत राहिला पाहिजे, सांगा देवा. महाराज, भगवान परमात्मा सांगू लागले, संभावितस्य चा कीर्तिर मरणाद पिरिचिते. अर्जुना एक काम कर, संभावितस्य चा कीर्तिर मरणाद पिरिचिते, तुझ्या भावाचा काय कर, अपमान कर. हो, एखाद्या प्रतिष्ठित माणसाचा भर सभेमध्ये अपमान करणं म्हणजे त्याचं काय आहे, मरणच आहे. हो, एखादा सन्माननीय माणूस गावामधला
त्याचा 4 लोकांमध्ये अपमान करणं म्हणजे काय? मरणच आहे ना. जसं मृदंग वाजवता वाजवता मृदंगाचार्याचा ताल जाणं हे मृदंगाचार्याचं मरण आहे बुवा. गाता गाता गायकाला सम न सापडणं हे गायकाचं मरण आहे. बोलता बोलता वक्त्याला पुढचं वाक्याचं विस्मरण होणं हे वक्त्याचं मरण आहे. आणि ऐकता ऐकता तुम्हा श्रोत्यांना डोलक्या लागणं हे तुमचं मरण आहे. तसं संभावितस्य चा कीर्तीर मरणाद पिरिचिते, एखाद्या प्रतिष्ठित माणसाचा भर सभेमध्ये अपमान करणं हे त्याचं काय आहे? मरण आहे. तुझ्या भावाचा अपमान कर, तुझा भाऊ जिवंत राहील. अपमान झाला म्हणजे मेल्यामध्ये जमा राहील, परंतु जिवंत राहील. अपमान झाला म्हणजे आणि तुझी प्रतिज्ञा सुद्धा पूर्ण होईल. काय कर? शिव्या दे तुझ्या भावाला. हे देवानं सांगितलं होतं. आता देवानं सांगितल्यावर अर्जुन कसला ऐकतो? महाराज अशा अशा शिव्या दिल्या अर्जुनाने, अशा शिव्या दिल्या. कोणत्या दिल्या ते नका विचारू, तुमच्यापेक्षा कमीच दिल्या. गमतीचा विषय आहे. मला माहित आहे पारमार्थिक क्षेत्रातले माणसं आहे आपण. तोंडातून शिवी निघणार बोला तुमच्या नाही ना. इथं तर हो म्हणा, पण एवढे सत्यवादी आहेत ते बोलत नाही. कीर्तनात खोटं बोलू नये, त्यांना माहित आहे. ऐका, अशा अशा शिव्या दिल्या. कोणत्या दिल्या ऐका. अर्जुन म्हटला, अरे पक्का छंड आहेस तू, छंड. मोठ्या भावाला बोलतो, पक्का छंड आहेस तू. अरे हे जे दिवस आलेत ना आमच्यावर भीक मागण्याचे, हे तुझ्यामुळे आले. पक्का जुगारी आहे हे, जुगारी. असं महाराज नको त्या त्या शब्दामध्ये बोलला. जे नव्हतं बोलायचं ते बोलून घेतलं अर्जुनाने. आणि बाहेर रावटीच्या बाहेर आला. अर्जुनाने चिता रचली महाराज, चिता रचली, अग्नी प्रदीप्त केला आणि त्या अग्निभोवती प्रदक्षिणा करू लागला. भगवान परमा आतले ते रावटीतून बाहेर आले आणि देवाने हे दृश्य पाहिलं. म्हटले अर्जुन आता हे काय नवीन नाटकं लावले? मध्ये ते सोडवलं तो भावाचं ते भांडण, आता हे नवीन. अर्जुन म्हटला देवा नाटकं गिटकं नाही, नाटकं नाही. देवा माझी प्रतिज्ञा दुसरी आहे. किती प्रतिज्ञा? देवा 2 प्रतिज्ञा आहे. पहिली, माझ्या धनुष्याचा अपमान करणाऱ्याला मी जिवंत ठेवणार नाही. आणि दुसरी, माझ्या भावाचा अपमान करणाऱ्याला मी जिवंत ठेवणार नाही. आज देवा मी माझ्या भावाचा अपमान केला, मी मरणार देवा. 5 प्रदक्षिणा करणार. तिसरी चालू होती. 5 प्रदक्षिणा करणार, अग्नीमध्ये उडी मारणार. तिसरी प्रदक्षिणा चालू होती. 4थी प्रदक्षिणा झाली आणि 5व्या प्रदक्षिणेच्या वेळेस अर्जुन आशेनं देवा इकडे पाहू लागला. देवा ते पानं ते मंगासारखं आठवतं का काही? कोणतं? साभीमरेवर लाठी बिना तुट पानं देवा ते सुवर्ण मधातलं काय ते मला काही आठवत नाही रे बाबा. अर्जुनाने पुन्हा सुरू केली. आता अग्नीमध्ये उडी मारणार अर्जुन. 5 प्रदक्षिणा झाल्या, उडी मारणार. तितक्यात देवाने हात धरला. थांब, आठवलं. साभीमरे और लाठी बिना तुटी. काय कर अर्जुना, जसं एखाद्या प्रतिष्ठित माणसाचा भर सभेमध्ये अपमान करणं हे त्याचं मरण आहे, तसं स्वतःची कीर्ती, स्वतःचा परिचय, हो स्वतःची प्रसिद्धी समाजाला सांगत सुटणं, स्वतःच्या मुखाने सांगत सुटणं हे सुद्धा काय आहे? मरणच आहे. हो माफ करा मला, पण आपण दिवसभर कितीदा मरत असू, कितीदा मरत असू. स्वतःची कीर्ती, स्वतःचा परिचय जर स्वतःच्या मुखाने सांगणं असेल तर मग तुकोबार आहे आजच्या अभंगामध्ये स्वतःचा परिचय का करून देतात? विठ्ठल शंका अशी मांडली मी तुमच्या समोर, लक्ष द्या. स्वतःचा परिचय स्वतःच्या मुखाने करून देणं हे जर मरण असेल, पूर्वपक्ष मांडला, स्वतःचा परिचय करून देणं हे जर मरण असेल तर तुकोबार स्वतःचा परिचय का करून देतात? या संबंधानं मी 4-5 भाव तुमच्या समोर ठेवणार. अभंगातले 4-5 भाव तुमच्या समोर ठेवणार. त्यातील पहिला भाव असा आहे, अभंगातली पहिली संगती अशी आहे, तुकोबार परिचय करून देतात. तुकोबार काय परिचय करून देतात? बघा, बऱ्याच वेळेला महाराज बोलणाऱ्याच्या शब्दांकडे लक्ष द्यायचं नसतं. समोरचा माणूस काय बोलते त्याच्या शब्दांकडे लक्ष द्यायचं नसतं, त्याच्या भावना लक्षात घ्यायच्या असतात. शब्दाला महत्त्व नाही, त्याच्या बोलण्याच्या भागे पाठीमागे भाव काय त्याचा, ते भावना लक्षात घ्यायच्या असतात. जसं आपण गणपती बाप्पांची स्तुती करतो, स्तुती करत असताना एक श्लोक म्हणतो. कोणता श्लोक म्हणतो आपण? जुमळे शिबिरात होतेच नाही पुरी. कोणता श्लोक म्हणतो आपण? गणपती बाप्पांचा कोणता श्लोक आहे? बोला. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य. हा श्लोक म्हणला. यात काय केली? गणपती बाप्पांची स्तुती केली. पण अर्थदृष्टीने विचार केला का कधी? अर्थदृष्टीने विचार केला. पहिला शब्द आहे वक्रतुंड. वक्रतुंड म्हणजे
हे वाकड्या तोंडाच्या स्तुती असते का अशी स्तुती म्हणा बरं एखाद्याला वाकड्या तोंडाच्या काय होईल अहो आपलं तोंड वाकडं करेल तो. दुसरा शब्द आहे महाकाय. महाकाय म्हणजे डेबऱ्या पोटाच्या. लगेच माझ्याकडे पाहू नका आपलं नाही वास्तविक असायला पाहिजे होतं महाराज असायला पाहिजे असं म्हणतात. वाजवणारा बोटात गाणारा ओठात आणि कीर्तनकार पोटातच शोभतो. विठ्ठल विठ्ठल. हो बोलणारी व्यक्ती काय बोलते त्याकडे लक्ष द्यायचं नसतं त्याच्या भावना लक्षात घ्यायच्या असतात. हे जर तुम्हाला कळालं नसेल तर मी अगदी व्यवहारातलं बोलतो. काय झालं एका वडिलांना त्यांच्या मुलीचं लग्न करायचं होतं. त्यांच्या मुलीचं लग्न करायचं होतं म्हणून त्यांनी केलं सुद्धा. सध्या मुलींचीच लग्न जास्त होतात. ऐका त्यांना लग्न करायचं होतं मोठ्या थाटामाटामध्ये त्यांनी लग्न केलं. घरामध्ये 95 वर्षाची म्हातारी होती. वय 95 असल्यामुळे म्हातारीला लग्नात नेता आलं नाही. ते नवदाम्पत्य घरी आलं. नवरदेव नवरी घरी आले. वडिलांनी सांगितलं आजीला पहिले नमस्कार करा. आपल्या घराचं मूळ आहे त्या आजीला पहिले नमस्कार करा. म्हणून ते नवदाम्पत्य नमस्कार करण्याकरता खाली वाकलं. जसं दोघंही नमस्कार करण्याकरता खाली वाकले महाराज त्या म्हाताऱ्या आजीनं त्या आजीनं आशीर्वाद दिला दोघांना. आजी म्हटली लवकर म्हातारे व्हा. काय म्हटली आजी? लवकर म्हातारे व्हा म्हणजे लवकर मरा असं म्हटली का हो? नाही. आजी काय बोलते आजीच्या शब्दांनी लक्ष देऊ नका. आजीच्या भावना लक्षात घ्या. महाराज आजीला सांगायचं काय सांगायचं की बाबा धावपळीचं युग आहे. पडापडीचा काळ आहे. घरून गेलेला माणूस वाडीमधून गेलेला माणूस पुन्हा वाडीतील याची शाश्वती हो. आता महाराज लोक प्रवासाच्या निमित्तानं कार्यक्रमाच्या निमित्तानं फिरत असतात. मागे 2-1 महिन्यापूर्वी महाराज 2 मृदंगाचार्यांचं ऍक्सिडेंट झाला होता है ना. घरून गेलेला माणूस पुन्हा घरी येईल सांगता येत नाही गॅरंटी नाही. आणि अशा धावपळीच्या काळामध्ये पडापडीच्या काळामध्ये हो तुम्ही म्हातारे होईपर्यंत जगा म्हणजे लवकर म्हातारे व्हा. आजी काय बोलते ते पाहू नका. आजी का बोलते ते पहा. तसं तुकोबाराय परिचय करून देतात. महाराजांनी काय परिचय करून दिला ते पाहू नका. महाराजांनी का परिचय करून दिला ते पहा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पहिला भाव सांगितला. दुसरा भाव असा आहे अभंगातला तुकोबाराय परिचय करून देतात बोलतात. सज्जनांनो तुकोबाराय काय परिचय करून देतात? तुकोबारायांना लक्षात आलं महाराजांच्या लक्षात आलं की जीवाला जर परमात्म्याची प्राप्ती करायची असेल भगवत प्राप्ती करायची असेल तर संतांशिवाय प्राप्ती होऊ शकत नाही. संताविन प्राप्ती तुकोबाराय परिचय करून देतात. महाराज म्हणतात जर जीवाला परमात्म्याची प्राप्ती करायची असेल तर संतांशिवाय प्राप्ती होऊ शकत संताविना प्राप्ती नाही. ऐसी वेद देती ग्वाही. महाराजांच्या लक्षात आलं. आणि म्हणून मग संत कसे असतात हे समाजाला कळावं हे जगाला कळावं याच्याकरता महाराजांनी परिचय करून दिला. काय आहे कलियुगाचा जर विचार केला महाराज तर कलियुगामध्ये पोटापुरती संत झाले कलित बहुत. पोट भरण्याकरता खूप संत झाले हो. आणि म्हणून समाजाने कोणाच्याही नांदी लागून स्वतःच्या जीवनाचं वाटोळं करू नये म्हणून संत कसे असतात हे पटवून देण्याकरता महाराजांनी परिचय करून दिला. महाराज आपल्याला खऱ्यातला फरक आणि खोट्यातला फरक समजत नाही. आपण खऱ्याला खोटं आणि खोट्याला खरं समजून बसतो. आपल्याला साधू कळत नाही. आपण बहुश्रुत मंडळी आहात. आपल्याला कल्पना आहे भागवतामध्ये एक जण खऱ्या साधूला खोटं साधू समजून बसले.
आणि रामायणामध्ये एक जण खोट्या साधूला खरं समजून बसले. भागवतामध्ये महाराज परीक्षिती शैमिक ऋषी हे खरे साधू होते, पण त्यांना कळालं नाही, परिणामाची कल्पना आहे, विस्तार करत नाही. रामायणामध्ये भगवती सीता माता रावण वेषांतर करून आला, कळालं नाही, त्याची सुद्धा कल्पना आहे, फार विस्तार करत नाही. म्हणजे आपण खऱ्याला खोटं खोट्याला खरं समजून बसतो. हो, आपल्याला खरे साधू कळत नाही, समाजाला खरे साधू कळावे याच्याकरता महाराजांनी परिचय करून दिला. विठ्ठल तुकोबाराय परिचय करून देतात. तिसरी संगती, 5 संगत्या सांगणार आहेत ऐका. तिसरी संगती अशी आहे, तुकोबाराने परिचय करून द्यावा लागला, बोलावं लागलं, तोंड उघडावं लागलं. काय झालं, एक साहित्यिक एक साधू रस्त्यानं जात होते आणि रस्त्यानं जात असताना महाराज त्यांना एक दृश्य असं दिसलं की एका झाडाखाली असंख्य कोकिळा होत्या, कोकिळा, आणि त्यांच्यात एकटाच कावळा होता. सगळ्या कोण होत्या, कोकिळा, आणि त्यांच्यात एकटा कावळा जाऊन बसला. आजूबाजू सगळ्या कोकिळा. साधूने ओळखलं की या कोकिळामध्ये कोण आहे, कावळा आहे. कारण कावळा कसा दिसतो, हो, कावळा कसा असतो, काळा, काही काही भागामध्ये पांढऱ्या रंगाचे असतात आणि ते 5 वर्षातून एकदाच येतात. ज्यांना कळालं त्यांना धन्यवाद, बाकी परवा दिवशी महाप्रसाद आहेच ना आपला. म्हणून मोठं थोडं लक्ष द्या, आणि आपल्याला काही ते जमत नाही बाबा दुसरं. ऐका, साधूने ओळखलं की या कोकिळामध्ये कोण आहे, कावळा आहे, कावळा. साधू म्हटले, कावड्या कावड्या बोलू नको, शांत बस. तो म्हटला, का हो महाराज, का बोलायला सांगता मला, शेवटी कावळा असतो, त्याची भाजी रट. तो म्हटला, का हो महाराज, का बोलायचं सांग, का गुपचाप राहायचं सांगता, का बोलू नका म्हणता. साधू म्हटले, अरे बाबा, तुझ्या आजूबाजू सगळे कोण आहेत, कोकिळा आहेत, तू त्यांच्यासारखा दिसतो, त्या तुझ्यासारख्या दिसतात, त्याच्यामुळे समाज तुला कोण समजतो, कोकिळाच समजतो. मग कशाला बोलतो, घेणं मजा करून, बोलू नको. पण माफ करा मला, तो शांत बसेल तर कावळा कसला. काही काही कावळ्यांना नको तिथं बोलायची सवय, बोलला महाराज तो कावळा, बोलला. साधू पुढे निघून गेले महाराज. थोडे पुढे गेल्यानंतर त्यांना एक विरोधी दृश्य दिसलं. मागे कोण होत्या, सगळ्या कोकिळा होत्या आणि त्यांच्यात एकटा कावळा. आता सगळे कोकिळा आणि सगळे कावळे, त्यांच्यात एकटीच कोकिळा, आणि ती शांत बसली, बोलत नाही. ती म्हटली, अगं बाई, साधू म्हटले, तू बोल जरा, अशी शांत काय बसली तू कोकिळा. कोकिळा म्हटले, महाराज कशाला बोलायचं सांगता मला, का बोलू मी. साधू म्हटले, अगं तुझ्या आजूबाजू सगळे कोण आहेत, कावळे आहेत, तू त्यांच्यासारखी दिसते, त्या तुझ्यासारखी दिसतात, मग समाज तुला सुद्धा कोण समजू लागलं, कावळा समजू लागलं. पण कोटपर्यंत, हो, कोटपर्यंत, जोपर्यंत तू बोलत नाही तोपर्यंत. एकदा का तू तो बोलायला लागली, तोंड उघडलं की तुझा वेगळा प्रभाव या समाजामध्ये पडेल. हो, आणि त्याच्याकरता तुला बोलावं लागेल, तोंड उघडावं लागेल आणि परिचय करून द्यावा लागेल. सज्जनांनो, तसं या जीवरूपी कावळ्यांमध्ये संत रूपी कोकिळा येऊन बसल्या. ते ज्ञानोबारायांच्या रूपाने, ते तुकोबारायांच्या रूपाने, सद्गुरू गजानन महाराजांच्या रूपाने, सद्गुरू जोग महाराजांच्या रूपाने, या जीवरूपी कावळ्यांमध्ये साधुरूपी कोकिळा येऊन बसल्या. समाजाने त्यांना कावळा समजू नये म्हणून वेळ प्रसंगी त्यांना बोलावं लागतं, तोंड उघडावं लागतं आणि परिचय करून द्यावा लागतो. विठ्ठल हो. किती संगत्या झाल्या आपल्या अभंगातल्या, किती संगत्या झाल्या, 4 झाल्यात का. ऐका, तुकोबाराय परिचय करून देतात. मला 4थी संगती सांगायची. तुकोबारांना बोलावं लागलं, परिचय करून द्यावा लागला. महाराजांच्या लक्षात आलं की स्वतःला जर जीवनाचं कल्याण करायचं असेल तर काय काय करावं लागेल, समाजाला जर स्वतःच्या जीवनाचं कल्याण करायचं असेल तर परिचय. विठ्ठल विठ्ठल चौथा भाव सांगायचा मला अभंगातला. तुकोबाराय परिचय करून देतात, महाराज बोलतात. तुकोबारांना परिचय करून द्यावा लागला. काय झालं, तुकोबारायांच्या लक्षात आलं की जर जीवाला संतांची जर भगवान परमात्म्याची जर प्राप्ती करायची असेल तर संतांशिवाय प्राप्ती होऊ शकत नाही. आणि म्हणून संत समाजाला कळावे
याच्याकरता तुकोबाऱ्यांना परिचय करून द्यावा लागला. 4 संगती सांगायचा मला तुम्हाला. 5 संगत्या सांगायच्या, त्यातल्या 4 संगत्या, एक संगती वेळेच्या अभावी मी सांगत नाही आता. 5वी संगती सांगतो ना, अभंगामध्ये प्रवेश करतो. सुरू करा. विठ्ठल विठ्ठल मला असं वाटतं सगळ्यांची माफी मागून एक वाक्य बोलतो. कुणाच्या भावना दुखाव्यात हा माझा हेतू नाही. सगळ्यांची माफी मागून, कारण पारमार्थिक क्षेत्रातली रमलेली माणसं या ठिकाणी आहेत. कुणाच्या भावना दुखायचा माझा हेतू नाही. पण मला असं वाटतं माणसाने आपले भाव वाढवण्यापेक्षा, कीर्तनाचे भाव वाढवण्यापेक्षा अभंगातले भाव जर काढले तर समाजाचं अधिक कल्याण होईल. चला हो, पण महाराज सध्याची परिस्थिती फार बिकट आहे. लोकांच्या भावना अशा आहेत की जो अधिक घेतो तो मोठा महाराज है ना, पण जो बिचारा गाथेचे गाथे पाठ करून बसला, त्यांना जे दिलं तो बिचारा ते घेतो, त्यांना ते लहान महाराज है ना. म्हणजे सोप्या भाषेत सांगू का, मेथीची जुडी जर 30 रुपयाला 1 मिळू लागली तर लोकांना ती अधिक चव देते. मेथीची गड्डी, माझ्या बोलण्याचा आशय लक्षात घ्या. मेथीची जोडी जर 30 रुपयाला 1 मिळू लागली तर लोकांना ती चव देते. आणि 30 मेथीची भाजी 10 रुपयाला 3 मिळू लागल्या तर लोकांना ती चव देत. म्हणजे जे अधिक किमतीची ती चव देते, जे कमी किमतीची ती चव देत नाही. जसं आपल्याला अभंगामध्ये प्रवेश करायचा 5वा भाव सांगतो, ऐका. जगद्गुरु तुकोबाऱ्यांचा आपण संबंध गाथ्याचं परिशीलन करा. महाराजांच्या तुकोबाऱ्यांनी ज्या ज्या वेळेला परिचय करून दिला महाराज, त्या वेळेला तो अलौकिक स्वरूपाचा करून दिला. साधू कधी गौण अर्थाने परिचय करून देत नसतात, लौकिक अर्थाने परिचय करून देत नसतात. हो, आम्ही ज्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिकलो ना, त्या वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गुरुनाम गुरु, प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज. जोग महाराजांच्या काळामध्ये पत्रव्यवहार चालायचा. म्हणजे मामासाहेब दांडेकरांनी जे आदरपूर्वक चरित्र लिहिलं जोग महाराजांचं, त्यामध्ये हा त्यांनी प्रसंग नमूद केला. ते म्हणतात जुन्या काळामध्ये पत्रव्यवहार चालायचा ना. जुनी मंडळी तुम्हाला माहीत आहे, पत्रव्यवहार चालायचा. आम्ही केला नाही. आम्ही आता पत्रव्यवहारचं काम नाही. आता काय आले, मोबाईल आले. मोबाईल आता व्हिडिओ कॉल होते है ना. काही दिवसानं महाराज व्हिडिओ कॉल केला म्हणजे माणूस इकून या मोबाईलमधून गेला की तिकडच मोबाईलमध्ये बाहेर पडेल, असं होईल काही दिवसानं. आमच्या गजान बाबाच्या इथं मशीन आहे पोळ्यांची, इकून उंडा टाकला की तिकून पोळ्याच पडतात. काही दिवसानं असं होईल, इकून माणूस घेतला की तिकून जेवण करून चल घे पुढे, असं होईल. ऐका, आता शेवटी कालाय तस्मै नमा. काय झालं, जोग महाराजांच्या काळामध्ये पत्रव्यवहार चालायचा. जुनी मंडळी साधी माणसं होती. हो, जुन्या काळामध्ये रस्ते साधे होते आणि माणसं सुद्धा साधी होती. जुन्या काळात बाबा रस्ते साधे होते आणि माणसं सुद्धा. आता रस्ते डांबरी झाले आणि माणसं ते तुम्ही म्हणा बुवा. जोग महाराजांना पत्र व्यवहार चालायचा. मामासाहेबांच्या वेळेस एक पत्र लिहिण्याची जबाबदारी मिळाली. जोग महाराजांनी सांगावं आणि पत्र लिहावं. मामासाहेबांनी पत्र लिहिता 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 संबंध पत्र लिहून झालं आणि त्यांनी पत्र लिहून झाल्यानंतर आपला शब्द लिहिला आणि सही करण्याकरता ते पत्र जोग महाराजांच्या पुढे सरसावलं. महाराजांनी संबंध पत्राचा मायना वाचला आणि त्यांनी आपला शब्द वाचला. भडकले ना जोग महाराज. महाराज म्हटले, सोन्या, प्रेमानं सोन्या म्हणायचे. ते म्हटलं, सोन्या, हा आपला शब्द खोड. मी लोकांचा नाही, मी फक्त पंढरी राहायचा आहे. याला साधू म्हणतात. मी फक्त पंढरी राहायचा आहे. महाराज तेव्हापासून महाराजांनी आपल्या नावाच्या पुढे उपाधी लावली, पदवी लावली. कोणती हो? महाराज लिहायचे पंढरीचा वारकरी विष्णुबुवा, ही उपाधी लावली महाराजांनी. याला साधू म्हणतात. साधू कधी गौण अर्थाने परिचय करून देत नाही. तुकोबारायस म्हणतात. महाराजांनी कधी परिचय करून देताना कधी म्हटलं नाही की मी ह भ प प पू वंद म्हटलं का असं. ज्या ज्या वेळेला परिचय करून दिला तुकोबारायांनी तो अलौकिक स्वरूपाचा करून दिला. महाराज म्हणतात, सूर्याचे परी तुका जगी क्रीडा करी, किंवा अनुरेणुया थोकडा तुका आकाशा एवढा, मी तो वासुदेव तत्वता. महाराज ज्या ज्या वेळेला परिचय करून दिला तो अलौकिक स्वरूपाचा करून दिला.
आणि असाच एक अलौकिक स्वरूपाचा परिचय महाराज करून देतात अभंगाच्या पहिल्या चरणात. बोला बोलने मरोनिया जीने बोला बोलने मरोनिया जीने बोला बोलाने करुणिया जीने बोला बोलाने करुणिया जी बोला बोलने मरोनिया जीने बोला बोलने मरोनिया जीने बोला बोलाने करुणिया जीने बोला बोलाने करुणिया जीने जगद्गुरु तुकोबाराय ज्या ज्या वेळेला परिचय करून दिला त्या त्या वेळेला अलौकिक स्वरूपाचा करून दिला. आणि असाच एक अलौकिक स्वरूपाचा परिचय करून देत असताना महाराजांची भाषा आहे. महाराज म्हणतात आम्ही कसे आहो किंवा साधू कसे असतात तर बोलो अबोलणे साधू असे असतात. कसे बोलो अबोलणे अबोलणे म्हणजे आम्हाला बोलता येत नाही असं नाही हा. महाराज काही काही माणसं शब्द दरिद्री असतात. म्हणजे ज्यांना आपल्या वेदना आपलं दुःख शब्दामध्ये मांडता येत नाही त्यांना काय म्हणतात शब्द दरिद्री म्हणतात. एक जण डॉक्टरीकडे गेला आणि डॉक्टरनं म्हटलं डॉक्टर साहेब मला की नाही कसमसच होते. काय होते तुमच्या गावात आहे का रोगा कसमसच आहे का. बरं किती मोठा डॉक्टर असू द्या बाबा किती चांगला वैद्य असू द्या त्यांना कोणतं औषध द्या विचार कशावर कसमस. तुम्हाला माहित आहे का औषध विचारचं भोपळे बा माहित आहे मी सांगू का मग याचे वेगळे लागेल. एका औषध सांगतो हं. जर भविष्यात कोणाला झालं काय कसमस तर त्याला हे औषध द्या. अगदी प्रमाणात सगळं सांगेल. आयुर्वेदानं सांगितलेलं औषध आहे कशावरचं कसमशावरचं आहे का. लक्ष द्या बरोबर. औषध असं आहे यस्य तस्य तरो मूलम आहे का. पाय का काळजी नाही करू राहिले. यस्य तस्य तरो मूलम येन केनापि घर्षणम यस्मै तस्मै प्रदातव्यम यद्वा दद्वा भविष्यती. ज्याला कसमसं होते त्याला हे औषध द्या. सांगू काय यस्य तस्य तरो मूलम. यस्य तस्य म्हणजे कोणत्या तरी आणि तरो मूलम म्हणजे झाडाची मुळी उपटून आणा. अमुकच झाड पाहिजे असं काही नाही. जे झाड तुम्हाला सोयीचं वाटेल त्याची मुळी उपटून आणा. यस्य तस्य तरो मूलम येन केनापि घर्षणम. तिला कशीमशी घासून काढा. यस्य तस्य तरो मूलम येन केनापि यस्मै तस्मै प्रदातव्यम. मग ज्याला कसमसं होते त्याला ते कशीमशी चाटून द्या. काय होतं हो यद्वा दद्वा भविष्यती. काहीतरी होतं काय होतं माहीत नाही. आता असं कसमसं दिल्यावर काही काही होणारच ना. मला सांगायचं ज्याला आपल्या भावना आपल्या दुःख वेदना शब्दामध्ये मांडता येत नाही त्यांना काय म्हणतात शब्द दरिद्री म्हणतात. महाराज चार चौघामध्ये गप्पा करणं सोपे असतात हा. बैठकीमध्ये गप्पा म्हणणं सोपे असतात आणि इथं येऊन मायकाच्या समोर बोलणं म्हणजे माणसाला कुठं कुठं घाम येतो हे फक्त बोलणाऱ्याला समजतं. आता
काही काही माणसं पहा तुम्ही गावामध्ये बोलण्यामध्ये पटाईत असतात. एका गावामध्ये असाच एक बोलणारा हुशार होता बुवा. खूप बोलायचा. लोक म्हटले बापा खूप बोलता तुम्ही, चांगलं बोलता, सुंदर बोलता. मग आपल्या गावातलं सप्ताह येता यंदा पहिलं वर्ष आहे, शिवपुराण कथा आहे. कीर्तन झाल्यानंतरचं आभार मानतात ना, ते तुम्हीच करा या वर्षीचं. तो म्हटलं काय हरकत आहे, बोलणंच पडते ना तिथं, काय आपण बोलून टाकू, आभार प्रदर्शन करून टाकू. म्हणून महाराज कीर्तन सुरू झालं असं, आणि तो आभार प्रदर्शन करणारा बोलण्यामध्ये पटाईत चार चौघातला असा बसला कीर्तनात. आणि बसल्या बसल्या सगळी शब्दाची आखणी करून ठेवली त्यानं, काय बोलायचं, कसं बोलायचं, सगळं. कीर्तन सुरू झालं, त्यानं बसल्या विचार केला. आणि महाराज कीर्तन झालं कीर्तन. तो बोलण्याकरता उभा राहिला, असा माईक समोर घेतला. आणि हा बसलेला समाज त्यानं पाहिला. आणि पाहिल्याबरोबर त्याच्या डोळ्याला अंधारी आली. जे काही विचार केला होता ते सगळं भुलून गेला. खाली जर बसलो तर लोक हसतील, लोक म्हणतील नुसतं गावातच बोंबलतं का, तर बोलायला का रोग आलता म्हणतील ना. काहीतरी बोलावं, वेळ मारून देण्याकरता त्यांना बोलण्यास सुरुवात केली. आणि तो म्हटला आपल्या गावामध्ये चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह, आणि या सप्ताहातील आजचे कीर्तनकार हरिभक्त पारायण वैकुंठवासी पवन महाराज यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण. तुम्ही नका करू हं, आई मी काय बोलला तो, वैकुंठवासी है ना, भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. फक्त 10 शिल्लक ठेवलं, बाकी सगळा कार्यक्रम अटकला. असे माणसं असतात काही काही. विठ्ठल विठ्ठल महाराज तुकोबाराय म्हणतात, बोलू अबोलणे आम्ही कसे आहो किंवा साधू कसे असतात. तर तुकोबाराय म्हणतात आम्ही बोलताना जरी दिसत असलो तरी बोलणारे आम्ही नाही. बोलो पण अबोलणे म्हणजे आमची वाचा तुम्हाला बोलताना दिसत असेल परंतु ती बोलणारी नाही. आमची जिव्हा तुम्हाला बोलताना दिसत असेल परंतु ती बोलणारी नाही. मग तो भगवान परमात्मा आमच्याकडून वधून घेतो, बोलवून घेतो. माझी या युक्तीचा नोहे हा प्रकार, माझा बोलणे, माझा बोलणे, माझ्या युक्तीचा प्रकार होय. मदन होय. किंवा माझ्या युक्तीचा नोहे हा प्रकार, मज विश्वंभर बोलवितो. किंवा साळुंके मंजूळ बोलत सेवा, साळुंके मंजूळ बोलत सेवा. साळुंके मंजूळ बोलत सेवा. साळुंके मंजूळ पुरविता धानी वेगळाची, शिकविता धानी वेगळाची. साळुंके मंजूळ बोलत सेवा, साळुंके मंजूळ बोलत सेवा. साळुंके मंजूळ बोलत सेवा. साळुंके मंजूळ बोलत सेवा. मला गाता येत नाही हं. बुवा हे बा, पोपट बोलायचं काम करू शकतो पण गायना करता कोकिळच पाहिजे. विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय म्हणतात बोलताना आम्ही दिसत असलो तरी बोलणारी आम्ही नाही. आमची जिव्हा तुम्हाला बोलताना दिसत असेल परंतु ती बोलणारी नाही. आमची वाचा तुम्हाला बोलताना दिसत असेल पण तू बोलणारी नाही. तो भगवान परमात्मा आमच्याकडून वधून घेतो, बोलून घेतो. क्षराक्षर वेगळा तुका होऊनी निराडा,
पाहे निगमकडा बोले विठ्ठल प्रसादे. आम्ही बोलत नाही. सोप्या भाषेत सांगू का? तुकोबारांनी कर्तृत्वाचा त्याग केला. एक वाक्य लक्षात ठेवा, साधू कर्तृत्वाचा त्याग करतो आणि जो कर्तृत्वाचा त्याग करतो त्याला साधू म्हणतात. रोजच्या कीर्तनातलं एखादं वाक्य लक्षात ठेवायचं. महाराज हा खटाठोप कशा करताय? ह्या सगळ्या कशा करताय? रोजच्या कीर्तनातलं एखादं वाक्य लक्षात ठेवायचं आणि तसा वागण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे आपला सप्ताह सार्थकी लागला म्हणून समजा. हं? म्हणजे महाराज कशा करता परमार्थ आहे, कशा करता कीर्तन आहे? तर आमचे गुरुवर्य सांगतात, बाबा म्हणतात, आपलं जीवन जसं आहे तसं न राहता या जीवनामध्ये परिवर्तन होणं याच्याकरता परमार्थ आहे. जीवनात बदल होणं याच्याकरता परमार्थ आहे. ऐका, आजच्या कीर्तनातलं हे वाक्य लक्षात ठेवा. हो, साधू कर्तृत्वाचा त्याग करतात आणि जो कर्तृत्वाचा त्याग करतो त्याला साधू म्हणतात. आणि कर्तृत्वाचा अभिमान स्वतःकडे जो घेतो, मी केलं असं म्हणतो ना, त्याला भगवान परमात्मा खजील करून टाकतात. कसा खजील करतात? तर या संदर्भानं श्री गुरु माधव महाराज मगर एक दृष्टांत सांगायचे. वारकरी संप्रदायातलं एक महान व्यक्तिमत्व, एक वजनदार, एक तोलामोलाचं व्यक्तिमत्व होऊन गेलं. त्यांचं नाव माधव महाराज मगर. ते एक दृष्टांत सांगायचे. त्यांनी गाथा नवनीत या ग्रंथामध्ये भगवान परमात्म्याचं चरित्र लिहिलं. त्यामध्ये हा उल्लेख केला. ते म्हणतात, जो कर्तृत्वाचा अभिमान स्वतःकडे घेतो त्याला भगवान परमात्मा कसा खजील करतात, त्या संदर्भानं एक दृष्टांत सांगतात. ते म्हणतात, गोकुळामध्ये काय झालं? भगवान परमात्म्याच्या खोड्या वाढल्या, देवाच्या चोऱ्या वाढल्या, खोड्या वाढल्या. म्हणून सगळ्या त्या गोकुळातल्या वृद्ध गौडणी, वयस्कर गौडणी सगळ्या एकत्र आल्या. म्हाताऱ्या सगळ्या एकत्र आल्या. अलीकडच्या भाषेत सांगू का? त्यांची मीटिंग भरली. आता कळेल तुम्हाला. मीटिंग भरली त्यांची. तुमच्या भरतात ना मीटिंग का बाया? हो, वाडीतल्या बाया बोलत नाहीत बुवा. भरतात ना मीटिंग? बचत गटाच्या नसतात का तुमच्या? ऐन संध्याकाळी मीटिंगचा विषय असतो 10 मिनिटाचा आणि मीटिंग चालते 2 घंटे, आहे ना? असतात ना. इकडे बिचारा नवरा उपाशी झोपतो, पण बाईची मीटिंग काही. त्या गौडणीची मीटिंग होती. गमतीचा विषय, हा, कोणाला राग देऊ नका. सगळ्या त्या गौडणी एकत्र आल्या, वयस्कर गौडणी एकत्र आल्या आणि त्यातली एक वृद्ध गौडण उठून उभी राहिली आणि ती बोलू लागली. ती म्हटली, ए, बाकीच्या गौडणींना काय म्हटली? ए, तुम्ही घरी म्हणता ते नाही, तर वेगळं आहे. ती म्हटली, ए, ते नंदाचं टीसभर कार्ट, ते नंदाचं टीसभर कार्ट परवा दिवशी तिच्या घरी गेलं आणि दह्या दुधाने पालते घातले. दुसरीला म्हटली, ए, ते नंदाचं टीसभर कार्ट परवा दिवशी तिच्या घरी गेलं आणि सगळ्या दह्या दुधाचा नासाडा केला. तिसऱ्याला म्हटली, ए, ते नंदाचं टीसभर कार्ट. म्हातारीच्या प्रत्येक शब्दामध्ये कोणता शब्द असायचा बोलण्यामध्ये? ते नंदाचं टीसभर. आता हे नंदाचं टीसभर कार्ट मंडपाच्या पाठीमागून ऐकत होता. तो म्हटला, बोल बेटा तू बोल. म्हातारीला म्हटला, बोल तू. आता नुसतं माझ्या शब्दांकडे नाही, माझ्या हातांकडे लक्ष द्या. मावशी म्हटली, हे ते नंदाचं टीसभर कार्ट गोकुळा सगळीकडे जाईल, पण पठ्ठींच्या घरी झोपले का तुम्ही? काय म्हटले? ते नंदाचं टीसभर कार्ट गावामध्ये गोकुळा सगळीकडे जाईल, पण पठ्ठींच्या घरी जमणार नाही. याला जमणार नाही. भगवान परमात्मा म्हटली, हिची मजा उद्या. आजी ते मावशी घरी गेली, रात्री झोपली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठली. उठल्या कराग्रे वसते, बोला लक्ष्मी, कर मध्ये, कर मुले तू गोविंद. कर मूल्य म्हणतात. बऱ्याच शिबिराचा अनुभव आहे. कर मूल्य म्हणतात. व्यवस्थित श्लोक एकदा तोंडात बसला म्हणजे तो तसाच बसला पाहिजे, जसा पुस्तकात आहे तसा. कर मूल्य नाही, कर मुले. म्हातारी म्हटली, कराग्रे वसते लक्ष्मी, कर मध्ये. आणि जसा म्हातारीनं तोंडावर हात फिरवला, बुवा काय लागलं हो? बोला ना. म्हातारीच्या हाताला मिशी लागली, मिशी. म्हातारी म्हटली, विणीचे केस पुढे आले असतील. पुन्हा मागे केली आणि पुन्हा हात लावून पाहिजे. म्हातारी आरशासमोर गेली, कन्फर्म झालं की आपल्याला मिशी फुटली. बराच प्रयत्न केला घरी काढण्याचा, पण काही जमलं. तिच्या घराच्या जवळच एक लावण्य नावाचं ब्युटी पार्लर होतं.
एक नवीन नवीन पोरगी मुंबईहून कोर्स करून आली होती. तिच्याजवळ हे गेली ब्युटी पार्लरमध्ये. काय करतात हो, काय करतात पोरी हो, बोला ना. मेकअप, मेकअप करतात. मेकअपला मराठीमध्ये काय म्हणतात, काय म्हणतात बरं? ब्युटी पार्लरला काय म्हणतात मराठीत ते माहित नाही. सौंदर्य सुधार केंद्र. आणि मेकअपला महाराज अवघड आहे हा. मराठी लोकांना कळत नाही, हे फार शोकांतिक आहे. आज काळाची गरज आहे. दोन गोष्टी वाचल्या पाहिजेत. एक आपली मातृभाषा मराठी आणि दुसरी म्हणजे आपली मराठी शाळा. दोन गोष्टी वाचणं फार गरजेचं आहे. महाराज मराठी लोकांना मराठी कळत नाही, ही शोकांतिक आहे. आपली भाषा म्हणजे माझ्या मराठीचा बोल कौत माऊलीची वय ना. मराठीचे नगरी ब्रह्मविदेचा सुकाडू करी घेणे देणे सुखचेवरी होऊ द्या जगा. काही 2-3 वयात महाराज माऊलींच्या. ऐका, आपली मराठी भाषा म्हणजे गोड भाषा आहे. आणि मी म्हणेल इंग्रजी भाषा म्हणजे दरिद्री भाषा आहे. दरिद्री म्हणजे याचा अर्थ इंग्रजीला विरोध नाही हा. इंग्रजी शिकलं पाहिजे, काळानुसार वागलं पाहिजे, परंतु आपल्या मातृभाषेचा स्वाभिमान असला पाहिजे. पण मराठी लोकांना मराठी कळत नाही. मी पटवून देईल तुम्हाला. इंग्रजी भाषेची सुरुवात कोण्या शब्दापासून होते? शाळेत जाताना तुम्ही हा ये ना बे ये कोण्या शब्दापासून होते? अभी ई नाही ये. ही शाळा वेगळी आहे काय? ए पासून होते. आणि शेवट कुठे होतो? झेडला होतो. ए फॉर ऍपल, ऍपल म्हणजे सफरचंद. आणि झेड फॉर झेब्रा, झेब्रा म्हणजे जनावर. म्हणजे इंग्रजी भाषेची सुरुवात खाता खाता होते आणि शेवटी जनावर म्हणून सोडून देते, है ना. पण महाराज मराठीचं तसं नाही हा. आपली भाषा गोड आहे. सुरुवात कोण्या अक्षरापासून होते मराठीची? ओ. शेवट कुठे होतो? म्हणजे अ पासून, म्हणजे अज्ञानापासून प्रवास सुरू होतो आणि शेवटी ज्ञानी म्हणून सोडून देते. याला म्हणतात मराठी भाषा. याला महाराज आपली गोड भाषा आहे. ऐका, तिच्या घराच्या जवळ असणाऱ्या त्या ब्युटी पार्लर मध्ये गेली आणि ती म्हटली, पोरी अगं बघ जरा हे. ती म्हटली, आत्या आत या. बाहेर होती ते आत्या. आत्याला आतमध्ये घेतलं, खुर्चीवर बसवलं. सांगा काय म्हणणं आहे तुमचं? ती म्हटली, ग रात्री झोपली तर काही नाही, सकाळी उठली तर एकदमच. ती म्हटली, माफ करा आत्या, मला त्या कोर्समध्ये सगळं शिकवलं, पण हे काही आता नसतेच तर काय शिकवतील? असते काय? नसते. म्हातारी घरी गेली महाराज. घरी गेल्या म्हातारीनं एका कोपऱ्यामध्ये गेली. एवढा मोठा पदर घेतला म्हातारीनं. कोणाशी बोलत नाही, चालत नाही. हो, 2 वाजून गेले. शांत बसलेली म्हातारी, एवढा मोठा पदर घेतलेला. हो, अन्नाचा कण नाही, पाण्याचा थेंब नाही. शांत बसलेली म्हातारी. म्हातारा घरात आला. म्हातारी कोपऱ्यात बसेल पाहिली. म्हातारा म्हटला, ए, इतक्या जोरात म्हटलं बरं. जुना काळ होता, वजन होतं घरात माणसाचं. असा शब्द केला म्हणजे शांत घर व्हायचं. कधी? पहिले. आता म्हणा बरं. मला अनुभव नाही, पण तुमच्या अनुभवातून आम्ही शिकतो. जुना काळ होता. जुन्या काळी महाराज काय झालं, नुसतं म्हातारा घरात सांगायचा. घरात नुसतं म्हातारीला सांगायचा, चाललो मी बाजाराला. फक्त एवढं बोलायचा, बाकी बोलत नव्हती. 4-4 लेकर व्हायचे पण बोलायचे नाही. चाललो मी बाजाराला एवढं सांगायचा. थैली उचलली की चालला म्हातारा पुढे. म्हातारीला सांगायचं काम नव्हतं. म्हातारी लगेच म्हाताऱ्याच्या पाठीमागे यायची बाजाराला जायसाठी. म्हाताऱ्याचा आणि म्हातारीचा 1/2 किलोमीटरचा अंतर असायचा. 1/2 किलोमीटरचा. पण म्हातारा असा सुद्धा पाहत नव्हता, आली की नाही आली, असं सुद्धा पाहत नव्हता. महाराज जुना काळ होता, वजन होतं माणसाचं घरामध्ये. ऐका, म्हातारा म्हटलं, ए अशी काय कोपऱ्यात बसली आहे का, पदर काढ जरा, बोल काहीतरी. पण म्हातारी हालू नये, चालू नये, सोयरा वैरा काही. शांत बसलेली म्हातारी. शेवटी म्हाताऱ्यानं राहून पदर वर केला. आणि जसा पदर वर केला, म्हाताऱ्याला काय दिसली हो? मिशी दिसली. म्हाताऱ्याच्या तोंडातून सहज निघालं. आता त्या गोकुळामध्ये एक ब्रीद वाक्य होतं, काही अघटित घडलं, काही अघटित जे गोष्ट घडणं अशक्य आहे त्या गोष्टी घडल्या की लोक सहज म्हणायचे कृष्णाची करणी. लोकांच्या तोंडातून सहज निघायचं. म्हातारा म्हटला, हे मी त्या कृष्णाचं नाव घेतलं होतं, नाव घेतलं होतं का त्याचं? ते म्हटले, त्याचं नाव घ्यायचं नाही, त्याच्या माझा संबंध नाही, त्याचं नाव मधात आणायचं नाही. त्याचं नाव तितक्या त्याचा लायना पोरगा पळत आला आणि तो म्हटला, पप्पा
कालच्या दिवशी आपल्या आईचं अध्यक्ष भाषण चालू होतं आणि बोलता बोलता त्या कृष्णाचं नाव घेऊन आईनं मिशीवर ताव मारला. त्यानं मोबाईल काढला, व्हिडिओ शूट टाकली, हे पा मम्मीचं अध्यक्ष भाषण. आता ते म्हटलं आता काही दुरुस्त त्याच्याशिवाय कोणी करणार नाही, मी प्रमाण सांगून जाईल. माणसाने प्रमाणाशिवाय बोलू नये आणि मी प्रामाणिक असल्यामुळे प्रमाण सांगून जाईल. हा ऐका, ते घेऊन तो म्हटला आता त्याशिवाय कोणी दुरुस्त करणार नाही. म्हातारा म्हटला, म्हातारीला चाल म्हटलं त्याच्यासोबत. म्हातारी येत नाही, हात धरला म्हातारीचा, दोघंही निघाले. देवाने प्रत्येक टप्प्यावर काय केलं होतं, गोपाळ उभे करून ठेवले आणि त्यांना सांगितलं, म्हातारी येताना दिसली की काही बोलायचं नाही, नुसतं एक शब्द म्हणायचा. काय? म्हातारी येताना दिसली की ए काकू, पुढे गेली की ए काकू, अजून पुढे गेली की ए काकू. एक अगाऊ होतं, तो म्हटला ए मी शिवाले काकू, अगाऊ होतं. आता महाराज अशी खजील झाली, कोणाशी बोलत नाही, चालत नाही, शांत बसली म्हातारी. नंदबाबाच्या वाड्यात आले, आवाज दिला, यशोदे ये बाहेर. यशोदा माता बाहेर आल्या. यशोदा म्हटले, यशोदे भगवान परमात्मा आले. परमात्मा म्हटले खालून पाहतात. ए काकू. महाराज खजील झाली, शांत बसली. अगं बोल काय म्हणणं आहे यशोदा म्हटली. यशोदे अगं सांग काय म्हणणं आहे तुझं. हो 10 वाजून 5 मिनिटं झाले, काय बोलायचं तुला सांग पटकन. ती म्हटली, यशोदे तुझ्या पोरानं मला मिशी फोडली. यशोदे म्हटले, का येडी की खोडी तू, घागर फोडली इथपर्यंत मी समजू शकते, पण मिशी काही मला काय. अरे सांग तुझ्या कार्ट अगं सांग त्याला, मिशी फोडली त्यानं. यशोदा माता ऐकून घ्यायला तयार नाही महाराज. ती अशी खजील झाली. हो एकटक भगवान परमात्म्याच्या चरणाकडे पाहते आणि जणू काही विनंती करते, देवा कृष्णा एक वेळ करी या दुखा, एक वेळ करी या दुखावे गळे, एक वेळ करी या दुखावे गळे, एक वेळ करी या दुखावे गळे, एक वेळ करी या दुखावे एक वेळ मला या दुःखातून मुक्त कर. मला एकदा पूर्ववत कर, पुन्हा आयुष्यामध्ये मी शिवर ताव मारणार नाही. जसं एका प्रसंगामध्ये त्या गौडणी म्हणतात ना, विनवतात देवाला, देवा शोक वियोग घडला सकळांचा, गेल्या क्षरण हा अन्याय आमचा, केला उच्चार घडल्या दोषांचा. परमात्मा अदृश्य झाले होते तेव्हा ते गोपिका विनंती करतात, आपले ज्या जीवनामध्ये जे दोष घडले ते दोष प्रगट करतात. तशी हे गौडण सुद्धा विनंती करते, देवा एक वेळ या दुःखातून मला मुक्त कर, आयुष्यामध्ये पुन्हा मिशीवर ताव मारणार नाही. सज्जनांनो, भगवान परमात्म्याने तिच्या इकडे कृपादृष्टीने पाहिलं आणि परिणाम बालक्रीडेच्या अभंगामध्ये महाराज सांगतात, हो न भावी ती करणी झाली नर नारी, अनुतापे हरिस्मरता मुक्त. अनुतापाने तिनं हरीला स्मरण केलं, परिणाम काय झाला तर ती पूर्ववत होऊन गेली. या सगळ्या लीलेतून, या प्रसंगातून देवाला सांगायचं, पूर्व बोलू नका, विठ्ठल विठ्ठल. हो या लीलेतून देवाला सांगायचं, प्रसंगातून सांगायचं की तुम्ही लोक कर्तृत्व करा. मनुष्य म्हणून जन्माला आले, कर्तृत्व करा, परंतु कर्तृत्व करत असताना मिशीवर ताव मारू नका. म्हणजे मी केलं असं म्हणू नका. सज्जनांनो, आपण एकच भाव अंतःकरणामध्ये ठेवायचा. आम्ही करताना जरी दिसत असलो तरी करणारे आम्ही नाही, तो भगवान परमात्मा आमच्याकडून करून घेतो. हा एकच भाव अंतःकरणामध्ये ठेवला म्हणजे उद्धाराकरता वेगळी खटाटोप करण्याची गरज नाही. विठ्ठल विठ्ठल.
आम्ही बोलताना जरी दिसत असलो तरी बोलणारे आम्ही नाही. बोलो अबोलणे. अजून कसे असतात साधू तर मरुनिया जिने. महाराज म्हणतात आम्ही मरून जगतो. जसं भागवतामध्ये प्रलयाचे 3 प्रकार सांगितले. नित्य प्रलय, नैमित्तिक प्रलय आणि आत्यंतिक प्रलय. तसे मरणाचे सुद्धा 3 प्रकार आहे. नित्य मरण, नैमित्तिक मरण आणि आत्यंतिक मरण. नित्य मरण म्हणजे रोज रात्री झोपी जाणं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठणं. नैमित्तिक मरण कशाला म्हणतात? भगवान परमात्मा गीतेच्या 2ऱ्या अध्यायामध्ये श्लोक क्रमांक 22 मध्ये सांगतात. परमात्मा म्हणतात वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरो पुराणी तथा शरीरानि विहाय जीर्णान् नन्याति सय्याति नवानि देही. याला नैमित्तिक मरण म्हणतात. म्हणजे हा देह टाकून दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करणं याला नैमित्तिक मरण म्हणतात. आणि आत्यंतिक मरण कशाला म्हणतात तर जीवग्रंथीचा बाध करणे याला आत्यंतिक मरण म्हणतात. भरपूर प्रमाणे सांगितल्या जातील. भक्त इसे जाना जे देही गेले आशा किंवा शेवट तो भला माझा बहुगुड आपुले मरण पाहिले म्या डोळा तो झाला सुख सोडा अनुपम्य किंवा आपुले मरण पाहिले म्या डोळा झालं तर ना. असे भरपूर प्रमाणे सांगितले जातील. महाराज तुकोबाराय म्हणतात आम्ही मरून जगतो. मरुनिया जिने. मरून जगणं म्हणजे काय? मरून जगणं. तुम्ही मेलेला माणूस पाहिला काय? वाडीकर मेलेला माणूस पाल. वाडीमध्ये माणसं मरत नाहीत काय? नाही तसं असेल तर सांगा आम्ही राहायला येतो इकडे. मेलेला माणूस, त्या मेलेल्या माणसाच्या अंगावर गरम पाणी टाका, त्याला दुःख होते का हो? मेलेल्या माणसाच्या गळ्यामध्ये हार टाका पुष्पांचा, आनंद होईल. मेलेल्या माणसाला 2-4 शिव्या द्या, देऊ नका खरं पण समजा द्या उदाहरण, त्याला दुःख होईल. मेलेल्या माणसाला नमस्कार करा, आनंद होईल नाही. म्हणजे सुखाचा आणि दुःखाचा, अनुकूलतेचा आणि प्रतिकूलतेचा, स्तुतीचा आणि निंदेचा ज्याच्यावर काहीच फरक पडत नाही त्याला काय म्हणतात? मेलेला. तुकोबाराय म्हणतात आमच्यावरही फरक पडत नाही. मी महाराजांच्या जीवनातले 4 वाक्य सांगून जातो धावत्या वेळेत, ऐका. तुकोबारायांच्या अंगावर लोह गावामध्ये एका बाईनं गरम पाणी टाकलं, उकळतं पाणी, गरम पाणी टाकलं महाराजांच्या अंगावर. ही महाराजांच्या जीवनातील प्रतिकूल घटना आहे, पण महाराजांनी या घटनेचा कधी शोक व्यक्त केला नाही. शोक व्यक्त केला नाही. रामेश्वर शास्त्री सारखा दशग्रंथी पंडित महाराजांचं शिष्यत्व पत्कारतो, हे महाराजांच्या जीवनातील अनुकूल घटना आहे, परंतु या घटनेचा महाराजांनी आनंद व्यक्त केला नाही. हो. इकडे कोपला पाटील गावाचे हे लोक आता मज भीक कोण घाली. गावातील लोकांनी तुकोबारांना गावामध्ये राहणं मुश्किल करून टाकलं. हे महाराजांच्या जीवनातील प्रतिकूल घटना आहे, पण या घटनेचा महाराजांनी कधी दुःख व्यक्त केलं नाही, शोक व्यक्त केला नाही. इकडे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा जाणता राजा तुकोबारांच्या समोर नजराना घेऊन येतात. हे महाराजांच्या जीवनातील अनुकूल घटना आहे, पण महाराजांनी या घटनेचा कधी शोक व्यक्त केला नाही, आनंद व्यक्त केला नाही. म्हणजेच निंदी कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी, मज हेही नाही मज तेही नाही, वेगळा दोन्ही पासूनी याला साधू म्हणतात. गीतेच्या अध्यायामध्ये सांगितलं ना, समोक्षत्रोच मित्रेच तथा मानापमानयो शीतोष्ण सुख दुःखेषु समत्संग विवर्जित. दोन्ही काळामध्ये जो समान राहतो त्याला साधू म्हणतात. तुकोबाराय म्हणतात स्तुतीचा आणि अपमानाचा आमच्यावर फरक पडत नाही, आम्ही मरून जगतो. मरुनिया जिने. आणि आपल्यावर फरक पडतो आपल्यावर. समजा कीर्तन झाल्यानंतर जर मला कोणी म्हटलं महाराज छान कीर्तन झालं, असं जर कोणी मला म्हटलं तर महाराज आम्हाला 2.25 मीटर कापड कमी पडतो. 2.25 मीटर आहे ना. समजा एखाद्या दिवशी चुकू द्या, काही म्हणू द्या लोकांनी, महाराज ते जमलं नाही, पाहिजे तसं असं जमलं नाही असं लोकांनी म्हणू द्या. महाराज असा चेहरा पडतो त्या दिवशी, भोपळे बुवा 5 मिनटं त्या गावामध्ये थांबा वाटत नाही. 5 मिनटं भोपळे बुवा 5 मिनटं, ते नारळ एवढं द्या तुम्ही की एवढं द्या, केवढंही दिलं तरी थांबा वाटत नाही. याचं कारण काय? आपण जगून मरतो आणि साधू मरून जगतात, म्हणून त्यांच्यावर फरक पडत नाही. ते कायम आनंदी असतात आणि आपण कायम दुःखी असतो. अजून कसे असतात साधू तर असोनी नसने जनी आम्हा. महाराज म्हणतात आम्ही लोकांतात जरी दिसत असलो तरी लोकांतात असून नसल्यासारखे आहो. कसे आहो?
किती टाइम आहे महाराज आपला? बर. महाराज म्हणतात आम्ही असून जैसा जना माझी खेचरू असता जनाची नोही गोचरू तैसा शरीरे परी संसारू ना ओळखे तया ते. आम्ही लोकांता जरी दिसत असलो तरी आम्ही असून नसल्यासारखे आहोत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुकोबाऱ्यांनी कर्तृत्वाचा त्याग केला पहिल्या चरणात आणि भोक्तृत्वाचा त्याग करत असताना महाराजांची भाषा आहे अभंगाचं दुसरं. भोगी त्याग केला, भोगी त्याग केला, संगीचा संग. भोगी त्याग केला, संगीचा संग. भोगी त्याग केला, दोन्ही त्याग केला, संगीचा संग. भोगी त्याग झाला, संगीचा संग. भोगी त्याग झाला, संगीचा संग. दोन्ही त्याग झाला, संगीचा संग. दोन्ही त्याग झाला, संगीचा संग. तोडी येलेला ग माग दोन्ही, तोडी येलेला ग माग दोन्ही. भोगी त्याग झाला, संगीचा संग. भोगी त्याग झाला, संगीचा संग. दोन्ही जगद्गुरु तुकोबारांनी कर्तृत्वाचा त्याग केला पहिल्या चरणात आणि भोक्तृत्वाचा त्याग करत असताना महाराजांची भाषा आहे भोगी त्याग झाला. महाराज म्हणतात आम्ही आमच्या जीवनामध्ये भोगांचा त्याग केला. कशाचा हो? भोगांचा. जाईव तू माते न करी सायास आम्ही विष्णुदास. हो काय खातो आम्ही कासया सांगाती. हा सगळा भोगांचा त्याग आहे महाराज. भोगांचा त्याग करणे हे ऐकायला वाटतं तेवढी सोपी गोष्ट नाही. महाराज भोगांचा त्याग करणे सोपी गोष्ट नाही. हो माऊली म्हणतात भोगांपासून परावृत्त होत असताना लांब जात असताना विषयापासून जीवाला कितीतरी आकांत सहन करावा लागतो. माऊली म्हणतात पै सारसाही वगडिता का होऊनिया वस्य काढता भनंग दवडिता भानयावरुणी किंवा माते पुडुनी बालक काढे नेता एकुलत एक हो एका उदक तुटता मिना. ज्याप्रमाणे एखाद्या आईचं एक कुलत एक मूल काढाने हिरावून न्यावं ते मरण पावावं. महाराज त्यावेळेस त्या आईला किती यातना होतील हो. त्याचप्रमाणे विषयापासून लांब जात असताना भोगांपासून परावृत्त होत असताना तेवढाच आकांत जीवाला सहन करावा लागतात. तुकोबाराय म्हणतात आम्ही भोगांचा त्याग केला, त्या भोगांवर आम्ही पाषाण घातला. भोगावरी आम्ही घातला पाषाण किंवा भोगी गाता गीत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. गाता गीता आम्ही झाला पांडुरंग. आम्ही त्या भोगांवर काय केला तर दगड घातला, पाषाण घातला. तुकोबाराय भोगी त्याग झाला. हो भोगांचा त्याग केला म्हणजे भौतिक सुखांचा जीवनामध्ये त्याग केला आणि आध्यात्मिक सुखाला आपलंसं करून घेतलं. आपल्याला कोणतं सुख आवडतं हो माणसाला? कोणतं सुख आवडतं आपल्याला? भौतिक सुख आवडतं की आध्यात्मिक सुख आवडतं आपल्याला? कोणतं आवडतं? बरं अगदी व्यवहारातलं बोलतो. आपल्याला अभंग सोडवणारे कीर्तनकार अधिक आवडतात? अभंग सोडवणारे कीर्तनकार अधिक आवडतात की अभंग सोडणारे? कोणते आवडतात? बरं हे कळालं नसेल. मला सांगा आपण माळ जपताना अधिक एकाग्र होतो का नोटा मोजताना?
खोटं बोलू नका, चावडीवर दोरडा नको. भर कीर्तनात खोटं बोलायचं नाही. एकच कारण, कधी एकाग्र होतो आपण? नोटा मोजताना. म्हणजे आपल्याला आध्यात्मिक सुखापेक्षा भौतिक सुख अधिक आवडतं. पण महाराज संतांचं उलट आहे. त्यांना भौतिक सुखापेक्षा आध्यात्मिक सुख अधिक आवडतं. हो, तुकोबाराय म्हणतात, आम्ही आमच्या जीवनामध्ये त्या भोगांवर पाषाण घातला, दगड घातला. त्या भोगांचा आम्ही आमच्या जीवनामध्ये त्याग केला. भोगी त्याग झाला. हो, संगीचं असंग. आम्ही संघात असून असंग आहो. म्हणजे आम्ही लोकांता जरी दिसत असलो तरी आम्ही हृदयापासून त्या परमात्म्याशी एकांत साधलाय. मग महाराज तुकोबाराय हे सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये कशामुळे साधल्या हो? तुकोबाराय म्हणतात, दोन गोष्टींचा त्याग केला. तोडियेले लाग माग दोन्ही. लाग म्हणजे संबंध आणि माग म्हणजे कारण. संबंध आणि कारण दोन गोष्टीचा आम्ही आमच्या जीवनामध्ये त्याग केला, म्हणून या सगळ्या गोष्टी साधल्या. समजलं तुकोबाराय? पण महाराज तुम्ही आतापर्यंत व्यतिरेकी परिचय करून दिला. आतापर्यंत तुम्ही मी असा नाही, मी तसा नाही, हा व्यतिरेकी परिचय करून दिला. तुकोबाराय तुम्ही कसे आहात हे तरी आम्हाला सांगा. महाराज म्हणतात, मी कसा आहे हे मला विचारण्यापेक्षा त्या पांडुरंग परमात्म्याला विचारा. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे नवे दिसतो मी कैसा, 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 तुका म्हणे नवे दिसतो
जगद्गुरु तुकोबारांना विचारलं, महाराज तुम्ही आतापर्यंत व्यतिरिकी परिचय करून दिला, मी असा नाही, मी तसा नाही, महाराज तुम्ही कसे आहात हे आम्हाला कळू द्या. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे नोही दिसतो मी तैसा, पुसणे ते पुसा पांडुरंगा. मी कसा आहे? तुकोबाराय म्हणतात, हे मला विचारण्यापेक्षा एक काम करा. काय? तुकोबारायांनी देवा इकडे बोट दाखवलं. कोणा इकडे? देवा इकडे. पांडुरंगाला विचारा. सज्जनांनो, तुकोबाराय म्हणतात, आम्ही आमच्या जीवनातल्या सगळ्या गोष्टी कोणाला सांगितल्या? तर देवालाच सांगितल्या. आपण हे आपल्या जीवनातल्या सगळ्या गोष्टी कोणाला सांगायच्या? देवाला सांगायच्या. माणसाने माणसाजवळ सांगू नये. आपल्या सुखदुःखाच्या गोष्टी, आपल्या अंतकरणातल्या ह्या गोष्टी कोणाजवळ सांगितल्या पाहिजे? देव. लोक हसून हसून रडून रडून ऐकतात आणि हसून हसून लोकांना सांगत सुटतात. म्हणजे रडून ऐकतात आणि फुकट जाहिरात करतात. त्यापेक्षा लोकांना सांगत करण्याच्या भानगडीत पडायचं नाही. आपल्या अंतकरणातल्या गोष्टी देवाला सांगा. तुकोबाराय म्हणतात, मी माझ्या जीवनातल्या गोष्टी कोणाला सांगितल्या असतील तर देवाला सांगितल्या. एक प्रसंग सांगतो तुकोबारांच्या जीवनातला. हो, आणि सेवा आपली झाली. समजा मी एका शिस्तीबद्ध संस्थांमध्ये कार्यरत असून मला वेळेचं फार बद्ध काम. ऐका, तुकोबारायांच्या ज्या ज्या वेळेस प्रसंगाला त्या त्यावेळेस अंतकरणातल्या सगळ्या गोष्टी तुकोबारायांनी कोणाला सांगितल्या? देवाला सांगितल्या. एक प्रसंग सांगतो. तुकोबारायांना मंबाजी बुवांनी मारलं. मग मारल्यानंतर तुकोबारायांनी गावचा जो पाटील असेल, जो अलीकडच्या भाषेत तंटामुक्ती अध्यक्ष, त्याला सांगायला पाहिजे होतं ना. पण तुकोबारायांनी त्या पाटलाला सांगितलं नाही. त्या पाटलाला सांगितलं. विठो पाटील त्याचे नाव, त्या पाटलाला सांगितलं तुकोबारायांनी. तुकोबाराय त्यांच्या समोर गेले, पांडुरंगाच्या समोर हात जोडले. तुकोबारायांनी सांगितलं, देवा याचे 6 अभंग आहे गाथ्यामध्ये. मंबाजीबांनी मारल्यानंतर या प्रसंगाचे 6 अभंग आहे. पण 6 अभंगाचा आपल्याला विचार करायचा नाही. कारण महाराज जास्त दाट पेरलं की नाही कंस बारीक पडतात, आणि जास्त वाढलं की लोक हदन टाकतात, है ना. म्हणून जितकं उगवेल तितकं पेरा, आणि जितकं पचेल तेवढंच वाढा. ऐका, म्हणून तुकोबाराय मंबाजीबांनी मारल्यानंतर तुकोबाराय म्हणतात, देवा हात जोडले पांडुरंगाच्या समोर. देवा फार बरं केलं. महाराजांच्या जीवनातलं विशेष आहे. काही होऊ द्या महाराजांच्या जीवनात, बरं झालं म्हणावं तुकोबारायांनी. हो हो. गावातल्या लोकांनी मारलं, बरं झालं. गावातल्या लोकांनी त्रास दिला, बरं झालं. हो. बायको मरून गेली तुकोबारायांची, तरी तुकोबारायांनी म्हणावं बरं झालं. अजून सांगू, दुसरी केली ती कर्कशा निघाली तरी महाराजांनी म्हणावं बरं झालं. हो हो. सगळ्या गोष्टी काही झालं तरी तुकोबारायांनी बरा म्हणावं. मंबाजीबोनी मारल्यानंतर तुकोबाराय म्हणतात, देवा बरं केलं. बरवे बरवे केले विठोबा बरवे, पाहुणी अंत क्षमा अंगी काठीवरी मारविले. देवा बरं केलं. काय बरं केलं? की त्या मंबाजीबा ऐकून मला मारून घेतलं. देवा हे तुझ्या मनात होतं. त्या मंबाजीची हिंमत नाही माझ्या अंगाला हात लावायची, हे तुझ्या मनात होतं. फार बरं केलं. पण देवा एक सांगू, तुकोबाराय देवाला सांगतात. तुकोबाराय म्हणतात, त्या मंबाजीबा मला मारत असताना देवा त्या मंबाजीबा विषयी माझ्या अंतकरणामध्ये इतका सुद्धा क्रोध निर्माण झाला नाही. ही परमार्थातली उंची मी माझ्या जीवनामध्ये काढली, हो ठेवली, गाठली, हो हे तुकोबाराय देवाला सांगतात. म्हणून आज तुकोबाराने विचारलं, महाराज तुम्ही कसे आहात? तुकोबाराय आजही बोट दाखवतात. कोणा इकडे? हो देवा इकडे. मग चालायचं तुकोबाराय कशा हे विचारण्याकरता? चालायचं का? देवाला विचारू आपण की तुकोबाराय कशा आहे? चालायचं सगळ्यांनी. कुठं? देवाच्या घरी चालायचं का? हे बा, देवाने आपल्या घरी यावं असं कोणाला वाटतं? देवाने आपल्या घरी यावं सगळ्यांना वाटतं ना पुरी? हो सगळ्यांना वाटतं ना. आणि आपण देवाच्या घरी जावं असं कोणाला वाटतं? मरणार का तुले? विठ्ठल विठ्ठल तुकोबारांना आपण तुकोबाराय कशाही विचारण्याकरता आपल्याला 1 मिनिटात आपण पंढरपूरला जाऊ. चला सगळे गेलेत ना पंढरपूरला? गेले. बरं, जे कोणी जायचे राहिले असतील पंढरपूरला, जे कोणी जायचे राहिले असतील त्यांनी एकदा जायच्या अगोदर जाऊन या. जायच्या अगोदर जाऊन या. कळालं सगळ्यांना?
ऐका, आपण सगळेजण पंढरपुरात आलो. हो, चंद्रभागेचं पवित्र त्या स्नान केलं आपण. हो, प्रदक्षिणा केली. गरुड खांबा जोडून जवळ गेलो. ते बॅरिकेड्स असतात, ते रॅलिंग असतात, ते सगळ्या बाजूला केल्या आणि हात जोडले त्या पांडुरंग परमात्म्याच्या समोर. सगुण विग्रह मूर्ती त्या पांडुरंग परमात्म्याची, आणि त्या परमात्म्याच्या समोर हात जोडून आपण विचारलं, देवा पांडुरंगा, आम्ही देहून आलो आम्ही, सांगा ना आम्हाला तुकोबाराय कसे आहेत. सज्जनांनो, देवाने एका क्षणाचाही विलंब न करता निळोबाऱ्यांचं माध्यम केलं आणि तुकोबाराय कशा आहे हे सांगितलं. तुका भासला मानवी वेशधारी, परिहालीला विग्रही निर्विकारी, सोये श्री हरी व्यापू सर्व जीवा, तुका तो जिहा परब्रह्म ठेवा ज्ञानेश्वर.